केवी मित्रांनो, या धम्मसहलीमध्ये आपण वैशाली नगर बिहार येथील बुद्ध अस्थी स्तूपास भेट देत आहोत आणि बुद्ध अस्थी स्तूपास भेट दिल्यानंतर त्याबद्दलची इत्थंभूत माहिती आपणास प्राध्यापक दिवा बाबू सांगत आहेत. तर या माहितीस आपण कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ही नम्र विनंती. तर चला आपण बोलूया या माहितीकडे. ठरलं तर ते आसपासचे लोक आले, मुंबईला पनवेलला थांबायचं ठरलं तर आसपासचे सगळे लोक, अशा पद्धतीने तो वेळ गेलेला आहे. 2 वर्षांनंतर तथागतांच्या अस्थी या ठिकाणी लिच्छवीच्या राजाने आणलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी त्याचं त्या हे करून ठेवलेलं आहे, जतन करून ठेवलेलं आहे. तो एक छानपैकी अष्टकोनी कलश आहे असं म्हणतात. आता आपल्याला तो माहीत नाही, फक्त लिहिले म्हणून आपल्याला माहिती आहे. पण इथे जो कलश ठेवलेला आहे तो अष्टकोनी कलश आहे. त्याला वरून गोल तांब्याचं भांडं आहे आणि त्यालाही अशा थ्रेड आहे. अशा पद्धतीचा तो कलश आहे आणि त्याच्यामध्ये लिच्छवीच्या राजाने काही रत्न, काही माणकं आणि काही जो आयुष्यभर टिकेल असे त्याच्यात ते ठेवलेले आहेत. असे त्याच्यामध्ये त्या अस्थीमध्ये जवळजवळ 6 वस्तू आहेत असा उल्लेख आहे लिखाणामध्ये. आपल्याला ते माहीत नाही, परंतु इथे आल्याच्यानंतर या लिच्छवीच्या लोकांनी कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष त्यांनी उत्सव साजरा केलेला आहे. या भगवान बुद्धाच्या अस्थी आमच्यापर्यंत आल्यात आणि म्हणून त्याच्यानंतर सम्राट अशोकानं या जागेचं बांधकाम केलं होतं. इथे एक मोठा स्तूप केला होता. कालांतराने तो स्तूप इथल्या आसपासच्या लोकांनी, तो जे विरोधक आहेत तथागताचे, त्यांनी त्या स्तूपाचं वाटोळं करून टाकलं. त्या स्तूपाच्या विटा त्या स्तूपाच्या इथे घेऊन गेले. परंतु त्याच्यानंतर त्या राजांनी एक काम केलं की अशा टाईपचा गोल घुमट करून, तशा पद्धतीचा एक गोल घुमट करून त्यांनी त्या अस्थी जतन करून ठेवल्या. कालांतराने जेव्हा माणसांच्या उत्क्रांतीची वेळ आली तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांनी हा जो पत्रा आहे, या पत्र्याच्या आकाराचं त्यांनी ते केलेलं आहे. तुम्ही जर वरती पाहिलं तर वरती तो घुमटाचा आकार आहे. आपलं जे स्तूप आहे त्या चैत्य किंवा स्तूप, त्याचा हा प्रतिकृती आहे. अशा रीतीने या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की तथागतांच्या अस्थी इथपर्यंत आलेल्या आहेत आणि त्या इथे आहेत. भगवान बुद्धाच्या इथे त्या अस्थी आल्याच्या नंतर असंही म्हटलं जातं की एकदा त्या अस्थीच्या नंतर बनते आनंद एकदा इथे येऊन गेलेले आहेत. बनते आनंदानं त्यावेळेला लोकांना विनंती केली होती की आपण कोणीही शोक करू नये, कारण तथागतांनी सांगितलेलं आहे की आपण हे सगळं जे आपलं अस्तित्व आहे, हे अस्तित्व सगळं शून्य आहे. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंतच मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला भाकर पाहिजे, मला कपडे पाहिजे, मला चांगली बायको पाहिजे, मला धन पाहिजे वगैरे असं आपण सगळं म्हणतो. पण आनंदाने त्यावेळेला हे सांगितलं होतं की हे सगळ्या नश्वर गोष्टी आहेत. तथागतांनी समाजाला, जगाला जे काही दिलेलं आहे ते जगाच्या अंतःकरणातून नव्हे, जगातून ते कधीच संपणार नाही. अशी देणगी तथागतांना आपल्याला दिली असताना आपण शोक करण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून लिच्छवीचे लोक त्यानंतर शोक करण्याचे थांबले. परंतु त्यांच्या डोक्यातनं भगवान बुद्ध आमच्या इथून गेले शेवटचं, याच्याबद्दल त्यांना पराकोटीचा आदरही वाटला. कारण भगवान बुद्धांनी पहिलं डिक्लेअर केलं, ज्याला आपण म्हणतो डाईंग डिक्लेरेशन, थोडक्यात काय मरण्यापूर्वीचं डाईंग डिक्लेरेशन आपल्या भाषेत. तर ते त्यावेळेला त्यांनी इथेच, म्हणजे कालला तुम्हाला मी जी जागा दाखवली त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी ते डिक्लेअर केले की आजपासून काही दिवसांनी मी जाणार आहे. म्हणून तथागताच्या अस्थी या ठिकाणी आहेत. आनंदाने जे 2-3 तत्त्व या ठिकाणी सांगितले, ही तत्त्व फार महत्त्वाची आहेत. विशेषतः आनंदानं कम्म विपाकावर पूर्ण भर दिलेला आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाचे खरं तर 3-4 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते इथे विशेष केलेले आहेत. पहिला नियम आहे कम्म विपाक. पहिला नियम कोणता आहे? म्हणजे भगवान बुद्धाचे जर सिद्धांत, म्हणजे तुम्हाला जर असं कधी विचारलं कोणी की तुम्ही सांगता भगवान बुद्ध, मग काय भगवान बुद्धाचे सिद्धांत? तर भगवान बुद्धांचा पहिला सिद्धांत आहे कम्म विपाकाचा सिद्धांत. कोणता सिद्धांत आहे? कम्म विपाक. दुसरा आहे कम्म नियमन. काय? तिसरा आहे प्रतित्य समुत्वाद आणि चौथा आहे शून्यवाद. याच्या व्यतिरिक्त भगवान बुद्धाची शिकवण नाही. पण ही शिकवण 84,000 गाथांमधून विभागलेली आहे. कम्म विपाकाच्या सिद्धांतामध्ये भगवान बुद्ध असं सांगतात
कम्म म्हणजे कार्य, कम्म म्हणजे कार्य, कार्य म्हणजे तुम्ही जे काम करता ते कर्म, थोडक्यात आपलं कर्म काय. कम्म म्हणजे कार्य, विपाक म्हणजे परिणाम. भगवान बुद्ध असं म्हणतात की परमेश्वराचं अस्तित्व इथे काहीच नाही. का नाही? तर कम्म विपाकाचा सिद्धांत सांगतात. कम्म विपाकाच्या सिद्धांतामध्ये भगवान बुद्ध असं सांगतात की देव तुम्हाला शिक्षाही करत नाही, देव तुमचं चांगलंही करत नाही. कारण जे काही करता ते तुम्ही स्वतः करत आहात. जे काही करतात ते तुम्ही स्वतः करतात. उदाहरणार्थ कम्म म्हणजे कार्य, विपाक म्हणजे परिणाम. जसं तुम्ही कार्य कराल त्याचा परिणाम तुरंत मिळतो तुम्हाला, तुरंत. जर रस्त्यावर बसून एखाद्याला जर शिव्या दिला तर तुरंत त्याचा परिणाम मिळतो. जर तुम्ही रस्त्यावरती छानपैकी पाणी वाटलं तर त्याचाही हे म्हणतो. तर भगवान बुद्ध असं म्हणतात की जर कर्म विपाक माणसाच्या हातात आहे, कर्म करायचं, कार्य करायचं जर माणसाच्या हातात आहे आणि त्याचा परिणाम जर लगेच मिळत असतो तर मग परमेश्वराचं अस्तित्व याच्यात काय आहे, किंवा परमेश्वराचं याच्यामध्ये काय प्रयोजन आहे? तर परमेश्वराचं प्रयोजन अजिबात नाही. कर्म विपाकाच्या सिद्धांतामध्ये भगवान बुद्धांनी ते पूर्णतः नाकारून टाकलं. तेही प्रवचन या ठिकाणी झालं होतं. दुसरी गोष्ट कर्म नियमन. कर्म नियमन म्हणजे भगवान बुद्ध असं सांगतात की ही जी पृथ्वी आपण म्हणतो ना की पृथ्वी शेषाच्या नागावर तरलेली आहे, पृथ्वी अमुक देवानं निर्माण केली, तमुक देवानं निर्माण केली. विशेषतः याच्यामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये तर फार वेगळं सांगितलेलं आहे की परमेश्वर स्वतः निर्माण झाल्याच्या नंतर त्यांनी आदेश दिला पृथ्वीला. आदेश काय दिला की सगळं पाणी एका बाजूला व्हा. लगेच सगळं पाणी एका बाजूला झालं. सगळे जंगले एका बाजूला व्हा. मग सगळे जंगले एका बाजूला झाले. आकाश आणि धरती यांच्यामध्ये फरक व्हायला पाहिजे. लगेच आकाश वर गेलं, धरती खाली आली. असं तर पृथ्वीची निर्मिती झाली असं जीसस ख्राइस्टमध्ये सांगतात. दुसरी गोष्ट त्यावेळेला आता मानव निर्मिती कशी झाली, भगवान बुद्धांनी या ठिकाणी दिलेलं जे प्रवचन आहे ते सांगतो तुम्हाला. मानव निर्मिती कशी झाली तर ख्रिश्चन धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की परमेश्वराला वाटलं आता हे सगळं मी निर्माण केलं, आता इथे माणूस निर्माण करावा, आता इथे माणूस निर्माण करावा. म्हणून परमेश्वरानं एक मातीचा पुतळा बनवला आणि मातीच्या पुतळ्यामध्ये त्यांनी आत्मा फुकला आणि लगेच त्याच्यातून माणूस तयार झाला. ही गोष्ट कितपत खरी वाटते, कितपत संयुक्तिक वाटते ते आपल्या तर्काला बुद्धाने काय सांगितलं आपल्याला, कुठलीही गोष्ट तर्काशिवाय, सत्याशिवाय आणि मनाला पटल्याशिवाय स्वीकारू नका, भले मी सांगितली तरीही. काय त्याच्यामुळे कुठल्या ग्रंथात काय लिहिलंय, कुठल्या ग्रंथात काय लिहिलंय ह्याच्यापेक्षा तुमच्या तर्काला ते सत्य पटतंय का, अंतःकरणाला ते घासून पुसून घ्या. कारण यही पसिको ओपनायको असं बुद्ध सरळ सरळ सांगतात की या पहा आणि मग स्वीकारा. जर भगवान बुद्ध असं सांगतात तर त्याच्यानंतर त्या परमेश्वरानं काय केलं, तो जो माणूस आहे त्याला रात्री झोपू दिलं आणि झोपू दिल्याच्या नंतर त्याची डावी बरगडी काढली. गंमत पहा कशी. आता देवानी ती कशी काढली, कुठल्या पद्धतीचं ऑपरेशन केलं याच्याबद्दल आपण प्रश्न विचारायचे नाहीत. कारण तुम्ही जर प्रश्न विचारलात तर तुम्ही धर्मद्रोही, वेडे असं ठरवलं जातं. आणि म्हणून त्यांनी डावी बरगडी काढली, तिच्यात आत्मा फुकला आणि त्याच्यापासून बाई तयार झाली. गंमत पहा कशी आहे. काय बाई तयार झाली आणि मग त्या पहिला जो माणूस होता त्याचं नाव आदाम ठेवलं आणि दुसरी जी बाई तयार केली तिचं नाव इवा ठेवलं. एवा काही म्हणा, ती ठेवलं. आणि मग त्यांना सांगितलं की या पृथ्वीवर तुम्ही बिंदास हिंडत जा, सगळं खात जा, परंतु एक झाड आहे त्या झाडाचं फळ तुम्ही खायचं नाही. मग म्हणले ठीक आहे, नाही खायचं. आता ते दोघंही नग्न अवस्थेमध्ये होते, कपड्याचा शोध काय त्यावेळेला नव्हता. परंतु एक दिवस असं त्याच्यात सांगितले तुम्हाला बुद्ध कसे विरोधाभास आहेत बघा. त्याच्यात काय झालं की त्या झाडावर एक दिवस एक आजगर आला काय, आणि तो आजगर बोलायला लागला की आदाम आणि एवा, देव तुम्हाला खोटं सांगतोय, तुम्ही जर या झाडाचं फळ खाल्लं तर तुम्ही देवासारखे व्हाल. म्हणून काय केलं ते एवानी ते तोडलं आणि आपल्या त्या जोडीदाराला आणि तिने खाल्लं. आणि नंतर लगेच त्यांना जाणवलं की आपल्या अंगावर काही नाही, कपडे नाहीत. आणि मग ते झाडाचे पालं बिलं गुंडाळायला लागले आणि तेवढ्यात देव आला. देव म्हणला आदाम आणि एवा तुम्ही कुठे आहेत? तर ते म्हणले आम्ही इथं लपलेलो आहेत. म्हणले का लपलेत? तुम्ही सांगितलं त्या झाडाचं फळ खाल्लं. मग लगेच देवाने ते काय केलं, त्यांना खाली आकलून दिलं. खाली कुठं? पृथ्वीवर. काय पृथ्वीवर आकलून दिलं आणि त्यांना शाप दिला, जा तू मातीत जन्मशील, माती खाशील आणि मातीतच जाशील. अशा पद्धतीचं येतं. भगवान बुद्धांनी या तत्वाला 2500 वर्ष अगोदरच मारून टाकलेलं आहे. खरं तर तुम्हाला सांगण्याची महत्त्वाची गोष्ट अशी की भगवान बुद्धाच्या नंतर, खरं पाहिलं तर भगवान बुद्धाच्या नंतर
येशू ख्रिस्ताचा जन्म आहे 600 वर्षांनी. भगवान बुद्धाच्या नंतर 600 वर्षांनी येशू ख्रिस्ताचा जन्म आहे. म्हणजे याचा अर्थ येशू ख्रिश्चन धर्म नंतर आहे. त्या येशू ख्रिस्तानंतर 450 वर्षांनी 450 वर्षांनी मोहम्मद पैगंबराचा जन्म आहे. म्हणजे याचा अर्थ मुस्लिम धर्म नंतर आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर यांच्यानंतर 350 ते 400 वर्षानंतर पण जवळ 350 नाही जवळ 600 वर्षानंतर मग लिपीचा शोध लागलेला आहे. कोणाकडनं? जी अशोकाने ती लिहिलेली होती. तिथून पुढे लिखाणाचा खरा सुरुवात झालेली असो. आपल्याला तिकडे जायचं नाही. पण भगवान बुद्ध कम्म नियमनाच्या सिद्धांतामध्ये सांगतात की पृथ्वी कोणीही निर्माण केलेली नाही. ही कोणीही निर्माण केलेली नाही. हिचा निर्माता कोणी नाही. हा कम्म नियमनाचा सिद्धांत आहे. सूर्य उगवणार आहे, रात्र होणार आहे, पहाट होणार आहे, उजेड पडणार आहे, पुन्हा अंधार होणार आहे. पृथ्वीचं जे आज आपण जे सायंटिफिक जे सांगतो तो होणार आहे. भगवान बुद्धांनी कम्म विपाक आणि कम्म नियमनाच्या सिद्धांतामध्ये देवाला हद्दपार केलेला आहे. त्याच्यानंतर आहे शून्यवाद. काय शून्यवाद म्हणजे? शून्यवाद म्हणजे की काहीही जरी झालं तरी तुम्हाला मरण आहे. तुम्ही जसं जन्मलात तसं परत शून्यावर येणार आहे. ते संपणार नाही. परंतु त्याच्यामध्ये पुन्हा निर्मिती आहे. पुन्हा उदाहरण तुम्हाला देतो. असा मोठा आता हे उदाहरण घेऊ आपण. हा मोठा वाळूचा डोंगर आहे किंवा दगडाचा डोंगर आहे किंवा मातीचा डोंगर आहे. याच्यावर झाडं झुडपं आहेत आणि या बाजूनं असं पाणी वाहत येते. पाणी इकडं वाहत येते. तिकडं डोंगर आहे, इकडे डोंगर आहे, पाणी इकडनं वाहत येते. पाणी वाहत असल्याच्यानंतर याच्यावर काय होणार? पाणी आदळणार. पाणी बऱ्याच वर्ष आदळल्यानंतर याचं काय होणार? झीज होणार. झीज होऊन याचे काय होणार? बारीक बारीक कण होणार आणि त्याची काय तयार होणार? वाळू तयार होणार. याचं अस्तित्व संपणार. पण ती वाळू ज्या ठिकाणी गेली सगळी वाहून त्या ठिकाणी दुसरं तयार होणार. म्हणजे भगवान बुद्धांनी हे सांगितलं की हा पुनर्भवाचा सिद्धांत आहे. एखादी वस्तू लयात जाते आणि दुसरी वस्तू त्यापासून तयार होते. भगवान बुद्धांनी हे फार सुंदर सांगितले. यालाच भगवान बुद्धांनी पुनर्भव म्हटले. परंतु हिंदू धर्माच्या ग्रंथामध्ये याला पुनर्जन्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी पुनर्जन्म या विषयाला पूर्णतः संपवलेला आहे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मा याच्यामध्ये ह्या गोष्टी विषेद केलेल्या आहेत. मी जे तुम्हाला सांगतोय हे बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त काहीच सांगत नाही. कारण माझं प्रमाण दुसरं कोणतंच नाही. आणि मला प्रमाण जर पाळायचं ठरलं तर केवळ आणि केवळ बाबासाहेब. कारण जगामध्ये भगवान बुद्धाची ऑटोबायोग्राफी ज्याला त्याच्या जन्मापासून तर महानिर्वाणापर्यंत असं जगात एकही ग्रंथ उपलब्ध नाही. म्हणजे भगवान बुद्धाचा जन्म, त्यांचं बालपण, त्यांची प्रवज्जा, त्यांचे ज्ञानप्राप्ती, त्यांचं झालेले प्रवचनं, झालेले परिणाम संपूर्ण जे आहे आणि त्यांचं झालेलं महानिर्वाण अशी जी भगवान बुद्धाची डिटेल माहिती ही जगात कुठेही नाही. ती आपल्या भारतात आहे. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म. म्हणून जगाला आपल्याबद्दल जगाला जी बुद्धाची बद्दल माहिती कळते डिटेल तर ती आपली माहिती आहे खरी. आता जर तुम्ही बाहेरच्या देशात गेलात, कुठल्याही देशाचा बाहेर, तिथे अक्षरशः तुम्हाला वाईट वाटेल अशा पद्धतीचे धम्म पाळला जातो. काल परवा तुम्ही पाहिलं असेल काही लोक काय मनाच्या हाते काय 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 तो भाग वेगळा जाऊ द्यात, त्याच्याशी आपल्याला नाही. परंतु ओरिजिनल जो बुद्ध आहे हा ओरिजिनल बुद्ध बाबासाहेबांनी आपल्याला विषेद करून सांगितलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी विशेषतः कम्म नियमन, कम्म विपाक, शून्यवाद याच्यावर जास्त भर दिलेला आहे. शून्यवादाचा अर्थ खरा हाच आहे की आपलं शरीर हा सगळं पोकळ आहे. सगळं पोकळ आहे. हे काहीही भरीव नाही. हे सगळं पोकळ आहे. आयुष्य पोकळ आहे. तुकाराम महाराजांनी याच्यावरती फार सुंदर विवेचन केलेलं आहे. जे तुम्हाला सगळ्यांना ते एक गीत माहीत आहे, फू बाई फू फुगडी फू. हे सगळ्यांना माहीत आहे. हे तुकोबांनी लिहिलेले. हे लक्षात घ्या. हे तुकोबांनी लिहिलेले. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. तो बांबू कसा असतो? पोकळ असतो. हे सगळं शून्य आहे. हे सगळं काय आहे? हे शून्य आहे. आणि शून्यवादाचा सिद्धांत भगवान बुद्धांनी या ठिकाणी या लिच्छवीच्या राजांमध्ये दिलेला आहे. प्रत्येक समुत्पाद मी तुम्हाला त्या दिवशी सरळ सांगितलेलं आहे की माणूस जन्मतो कसा. मी प्रत्येक समुत्पाद कधी सांगितलं तुम्हाला माहिती आहे का? 6 तारखेला सकाळी 9:30 वाजता तुम्हाला 9 वाजता तुम्हाला सांगितलं. 9:30 नाही 10:30ला सकाळी सांगितलं. कुठे? चौखंडी स्तूपला सांगितलं तुम्हाला. हे लक्षात घ्या. तिथे मी तुम्हाला तो प्रत्येक समुत्पाद सांगितला. कुठे? याच्याजवळ आपल्या 4 तोंडाचा जो सिंह आहे तिथे तुम्हाला सांगितलेले. त्याच्या 12 काड्या सांगितलेल्या आहेत की बुवा अज्ञान कसं आहे माणसाचं. अविद्या म्हणजे अविद्या
अविद्या पचाय संखारा, संखारा पचाय व्यान, व्यान पचाय नामरूप, नामरूप पचाय सळायतन, सळायतन पचाय फस्स, फस्स पचाय तन्ना, तन्ना पचाय वेदना, वेदना पचाय उपादान, उपादान पचाय भव, भव पचाय जाती, जाती पचाय जरा मरण. भगवान बुद्ध सरळ सरळ सांगतात की जे निर्माण होतं, जे निर्माण होतं ते लयात जातं. परमेश्वराचं याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये परमेश्वराचा व्हॉट इज द रोल ऑफ द गॉड. भगवान बुद्ध सरळ सांगतात नथिंग. परमेश्वराचं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही नाही, हे या ठिकाणी झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि म्हणून या लोकांनी हा जो स्तूप केलेला आहे आणि हा पोकळ जो ठेवलेला आहे, नीट लक्षात घ्या, हा कसा ठेवलेला आहे, पोकळ ठेवलेला आहे. आणि खाली जमीन आहे, वरती आहे. हा मधला भाग कसा आहे सगळा, हा जगण्याचा भाग आहे. याच्याकडे नुसतं असं पाहू नका, याच्यामध्ये फार सायंटिफिक रिझन आहे. हा सगळं जगण्याचा काय, तिकडं हवा येते इकडे जाते, थांबायला मार्ग आहे का, माणूस तिकडे जन्माला इकडे मारणारच आहे. हा पोकळ आहे सगळा, सगळं हे जे आहे हे सगळं पोकळ आहे. वरती आकाश आहे, खाली धरणी, मधला भाग कसा आहे, पोकळ आहे. सगळं पोकळ आहे. तुमचं शरीर तुम्हाला असं वाटतं का भरीव आहे, अजिबात नाही, अजिबात नाही. तुमचं आतडं कसं आहे, पोकळ आहे. ते फक्त कॅरी करतं, ज्याला त्याला जे सांगितले ते कॅरी करतं. बाकी सगळं पोकळ आहे ना. तुमचं नाक पोकळ आहे, तुमचं डोकं पोकळ आहे, सगळं सगळं पोकळ आहे. आणि ते जर पोकळ नसतं, ते जर भरीव असतं तर आपल्या शरीरातल्या नसा सगळीकडे फिरल्या असं का रक्त घेऊन, नाही. ते पोकळ आहे म्हणून त्यांना फिरायला मार्ग आहे. ते पोकळ आहे म्हणून फिरायला मार्ग आहे. जर बधीर झालं किंवा फार थंडीने किंवा तुम्हाला बर्फाच्या फरशीवर जर झोपलो तर 2.5 ते 3 तासानंतर तुम्ही काय होणार, ते सगळं काय होणार, भरणार. भरणार म्हणजे रक्त वाहणार का, नाही. रक्त जर वाहिलं नाही म्हणजे तुम्ही काय होणार, मरणार. म्हणजे भगवान बुद्ध हे सांगतात की हा कमनीय मनाचा सिद्धांत आहे, हा प्रत्यय समुत्पादाचा सिद्धांत आहे आणि हा शून्यवादाचा सिद्धांत आहे. याच्यापेक्षा भगवान बुद्धाचा दुसरा विचार कोणताही नाही. आणि म्हणून अत्यंत चांगल्या आणि उत्तम सकाळी सगळे फ्रेश आहोत. थोडं प्लस मायनस आयुष्यात इकडे तिकडे होते. आजला आंघोळीच्या पाण्याच्या थोडीशी झाली गडबड, हे सत्य नाकारून चालणार नाही. पण एक उदाहरण तुम्हाला देतो फक्त, की जेव्हा भगवान बुद्धांनी जेव्हा ते 5 लोक वप, कौंडिन्य, अश्वजित, महानाम आणि बद्य हे जेव्हा आणि त्याच्याबरोबर सिद्धार्थ हे जेव्हा रस्त्याने निघाले असताना भगवान बुद्धाला असं वाटलं की एक बाई होती म्हातारी आणि ती खूप वेळा ते हे करत होती, तिचा गवताचा सरपणाचा ओझं डोक्यावर घ्यायचा प्रयत्न करत होती, पण तिला ते काय उचलता येत नव्हतं. आणि बुद्धाने हे पाहिलं. आता हंसाच्या शरीरातला बाण काढणारा बुद्ध हा म्हातारीला का मदत करणार नाही, करणारच. पण तो पटकन गेला आणि तिला काय केलं, उचलू लागलं. आणि ते चालले पुढे चालले बरेच अंतर गेल्याच्यानंतर वप्प म्हणाला, ए सिद्धार्था, तू एक आज नियम मोडला. म्हणले काय, तू त्या बाईला उचलून का दिलं, आपलं ठरलं ना एकदा बाईजवळ जायचं नाही, हे नाही करायचं, मग तू का केलंस. भगवान बुद्ध इतक्या लांब गेल्याच्यानंतर म्हणाले, अरे बाप्पा, मी तर ते तिथंच सोडलं, तू अजून घेऊन चाललास. मी त्या दिवशी ते सांगितलं की भगवान बुद्ध असं त्या गाठी म्हणतात, अकोचिमम आवधिमम आजिनिमम आह सीमे तेसम उपनयंती वेर तेसन्न संमंती. त्यानं मला मारलं, त्यानं माझा अपमान केला, त्यानं मला शिवी दिली, त्यानं मला खूप नुकसान केलं. असं ज्याच्या अंतःकरणात जास्तीत जास्त वेळ राहतो, कुठली चांगली गोष्ट वाईट गोष्ट, ज्याच्या अंतःकरणामध्ये ही वाईट गोष्ट कायम राहते, मिळालेलं दुःख, झालेला प्रसंग हा ज्याच्या अंतःकरणामध्ये सारखा राहतो, त्याच्या अंतःकरणातलं दुःख कधीही कमी होत नाही, वैर कधीही कमी होत नाही. आणि दुःख आणि वैर जर कमी होत नाही, दुःख आणि वैर जर कमी होत नाही तर तो माणूस जगून काहीच फायदा नाही, हे तिथंच सोडायचं असतं. भगवान बुद्धांनी हा इतका मोलाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपण एक परिक्रमा घेऊयात, एक परिक्रमा घेऊन आपण जाणार आहे.